आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? माझं नाव बंडू गणपती वाकळे, मुक्कामपूर दस्तापूर, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद। मी येथील रहिवासी असून मी हल्ली राहणार पुण्यामध्ये राहायला आहे। पुणे येथे आता सध्या वास्तव्य आहे माझं। आणि माझी वडलोपार्जित जमीन मोजे दस्तापूर गावामध्ये सर्वे नंबर 127 मध्ये जुनी विहीर असताना तलाठी आणि मंडळ अधिकारी आणि भामाबाई वाकळे आणि आणि इतर पंचांनी खोटा पंचनामा करून विहिरीची खोटी नोंद करून सातबाऱ्यावर फेर ओढलेला आहे। आणि याबद्दल माननीय तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी यांना पंचनामा करायच्या अगोदर मी वेळोवेळी आतापर्यंत 10 पत्र दिलेले, एकूण 3 वर्ष झाले। 3 वर्षामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी एकही अर्जावरती न्याय निर्णय दिला नाहीये। दिला तो शेवटी एक 3 वर्षानंतर एक पत्र दिलं त्यांनी मला, की पत्र निकाली काढलं की तुमचा हा पंचनामा, तुम्ही आतापर्यंतचे अर्ज दिलेले सगळे खोटे आहे। जर आमचा अर्ज खोटा असला तर पंचनामा खोटा केला, याचा काय जबाबदारी कोण आहे सांगा ना। ही सरकारी लोक जर खोटेपणा करतात तर आम्ही काय करायचं? सरकारनं नेमून दिलेल्या कायद्याचे उल्लंघन करून हे लोक बेकायदेशीर कृत्य करतात। म्हणून मी यांच्या विरोधात माननीय तहसीलदार, 2 विहिरी आहेत का आता? 2 विहिरी नाहीतच आहे, एकच विहीर आहे। ते बी माझ्या आई वडिलांनी 1950 वर्षापूर्वी पडलेली। आणि त्या विहिरीला आता हिने नवीन एक फोटो काढला साईडचा, आणि तलाट्याने आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पंचनामा करून फेर सातबाऱ्यावर ओढून टाकला परस्पर। आणि मला वडिलोपार्जित जी विहीर आहे, हो, नोंद आहे ना पूर्वीची आई वडिलांनी नोंदच केली नाही, फक्त वडिलांच्या नावचं लाईट बिल आहे, मोटरचं 3 HP पंप आहे, हा एवढंच आहे फक्त। आई वडिलांनी त्यांना पूर्वी माहितच नव्हतं ना नोंद असे। अशा बऱ्याच विहिरी आहेत की ज्याच्याकडे नोंद नाहीये। बरं, आता मागणी काय आपली? आता मागणी आमची एवढीच आहे की सरकारने हे जे बेकायदे नियमाचं ज्याच्याकडून उल्लंघन झालंय त्यांच्यावर कठोर कारवाई, चौकशी करून करण्यात यावी, माझी एवढीच अपेक्षा आहे। जर नियमाचं उल्लंघन माझ्याकडून होत असेल तर मी सजेच पात्र आहे ना। सरकारचेच माणसं सरकारला फसवणूक करत असेल तर मी काय करणार? मग मी कोणाला फसवून? आमच्या हातात का पेन आहे का लेखणी आहे? काय आमच्या हातात? आम्ही काय सरकारला फसवणार? सर्वसामान्य माणूस आम्ही आज मरणाच्या घाईत, आज माझं वय 65च्या पुढे चाललोय, मी काय करणार? माझे हातपाय मला जातात। 2 विहिरी आहेत का आता? 2 विहिरी नाहीतच आहे, एकच विहीर आहे। ते बी माझ्या आई वडिलांनी 1950 वर्षापूर्वी पडलेली। आणि त्या विहिरीला आता हिने नवीन एक फोटो काढला साईडचा, आणि तलाट्याने आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पंचनामा करून फेर सातबाऱ्यावर ओढून टाकला परस्पर। आणि मला वडिलोपार्जित जी विहीर आहे, हो, नोंद आहे ना पूर्वीची आई वडिलांनी नोंदच केली नाही, फक्त वडिलांच्या नावचं लाईट बिल आहे, मोटरचं 3 HP पंप आहे, हा एवढंच आहे फक्त। आई वडिलांनी त्यांना पूर्वी माहितच नव्हतं ना नोंद असे। अशा बऱ्याच विहिरी आहेत की ज्याच्याकडे नोंद नाहीये। बरं, आता मागणी काय आपली? आता मागणी आमची एवढीच आहे की सरकारने हे जे बेकायदे नियमाचं ज्याच्याकडून उल्लंघन झालंय त्यांच्यावर कठोर कारवाई, चौकशी करून करण्यात यावी, माझी एवढीच अपेक्षा आहे। जर नियमाचं उल्लंघन माझ्याकडून होत असेल तर मी सजेच पात्र आहे ना। सरकारचेच माणसं सरकारला फसवणूक करत असेल तर मी काय करणार? मग मी कोणाला फसवून? आमच्या हातात का पेन आहे का लेखणी आहे? काय आमच्या हातात? आम्ही काय सरकारला फसवणार? सर्वसामान्य माणूस आम्ही आज मरणाच्या घाईत, आज माझं वय 65च्या पुढे चाललोय, मी काय करणार? माझे हातपाय मला जातात।